हाँ सर जी मैडम जी मित्र हो, 70 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीवरच्या एका गावामध्ये खेडेगावामध्ये छोट्या खेडेगावामध्ये खेडेगावामध्ये अहमदनगर जिल्ह्यात धमणगाव खेडेगावामध्ये धामणगाव पाटमध्ये श्रीयुत भालचंद्र आरोटे यांच्या घरी एका पुत्ररत्नाचा जन्म झाला, अलौकिक पुत्ररत्नाचा जन्म झाला आणि त्याचं नाव म्हटल्यानंतर आई भागीरथीने ठेवलंय विजय आरोटे. 70 वर्षापूर्वीचे विजय आरोटे आज 71 मध्ये पदार्पण करतायत. मित्रो, त्याच्यामध्ये मी थोडा इंटरप्ट करतो. करा ना. हे विजय नाव माझं पहिलं नाव आम्ही नावकरी म्हणजे सीताराम काहीतरी नाव होतं, आता मला माहित आहे. परंतु मी जो दोन एक वर्षाचा असताना आमचे मामा मुंबईत राहायचे, तर दिवाळीला आई वगैरे इकडे मुंबईला यायचे परेलला. तर त्यावेळेला मला एकदम आजारी पडलो, एकदम क्रिटिकली 2 वर्षाचा असल्यापासून आजारी पडतो मी. तर मला वाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, समोर होती परेलला, आमच्या मामाच्या बिल्डिंगच्या समोरच. तिथे ऍडमिट केल्यानंतर नो होप्स, परंतु डॉक्टरने वगैरे चांगली ट्रीटमेंट दिली आणि ते विजय झाले. तर माझं नाव विजय छोलो. बोलिए 17 बोलिए 17 हो गया तो क्या हुआ?